Namaskar. Uh, Welcome to this episode of Tarang, and today we are going to talk with Milind Thatte, who is working under Vayam in Maharashtra. Uh, let's know about his work a little more from himself, right? सर, असं विचारायचं होतं की तुम्ही हे आदिवासी क्षेत्रात जे काम सुरू केलं हे सुरुवात कशी झाली? योगायोगाने मी पत्रकार म्हणून काही आदिवासी भागात खेड्यामध्ये गेलो होतो आणि तेव्हा पहिल्यांदाच मी अशी गावं पाहिली आणि तिथे काम करणाऱ्या एका संस्थेशी ओळख झाली. ते मुलांच्या शिक्षणासाठी काम करत होते आणि मला वाटलं की या कामामध्ये मजा आहे, थ्रिल आहे. त्यामुळे खरं म्हणजे मी याच्याकडे वळलो आणि मग सुरुवातीला मुलांचं शिक्षण हाच कामाचा विषय होता. ते काम करता करता असं लक्षात आलं की यापेक्षा काही कळीचे विषय आहेत जे समाजाचे जगण्याचेच विषय आहेत आणि त्यामुळे मग हळूहळू आम्ही हक्काचे विषय, कायदे समजून घेणं, कायद्याचा वापर लोकांना सक्षम करण्यासाठी करणं, या सगळ्याकडे वळलो. म्हणजे तुम्ही मूळचे मुंबईचे, परंतु संपूर्णपणे मुंबई सोडून तुम्ही जिथे काम करता तिथेच तुमचा घर केलेलं आहे. हो. हा निर्णय म्हणजे कसा काय घ्यावा असं वाटला? खूप लोकांना असं वाटतं की मुंबई सोडून कुठेतरी खेड्यात राहायला गेला म्हणजे काहीतरी त्याग केला किंवा काहीतरी ॲडव्हेंचर केलं वगैरे असं. पण आम्ही त्याच्याकडे वळलो तर यासाठी की आम्हाला छान वाटतं तिथे राहायला, लोकांच्यात राहायला चांगलं वाटतं. गावातली अतिशय शांत जीवनशैली, असंबंध शांत असतो, कसली घाई नसते लोकांना जगण्याची. त्यामुळे तसं शांत निवांत जगणं हे आपल्याला गावात मिळू शकतं. हे एक कारण होतं, म्हणजे एक मोह होता तो की आपण धकाधकीत राहण्यापेक्षा अशा ठिकाणी राहावं. आणि दुसरं असं होतं की आम्हाला जे काम उभं करायचं होतं त्यात लोकांचा विश्वास आम्हाला फार महत्वाचा होता. आणि हा माणूस, याचं कुटुंब हे सगळे आपल्यात येऊन राहत आहेत आणि त्यांचं इथे घर आहे, ते कुठे जाणार नाही. हा एक खूप मोलाचा विश्वास आम्ही तिथे राहण्यामुळे देऊ शकलो. म्हणजे आमच्या चळवळीला मला वाटतं तिथे आम्ही राहिल्यामुळे सुद्धा एक वेगळी ऊर्जा मिळू शकली. करेक्ट. बरं, आता हे तुमचं कामाच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे काय काय काम करता म्हणजे राहून आता इतके? आमचं जो कोअर फोकस आहे तो ग्रामसभा सक्षम करणं असा आहे. आणि ग्रामसभा हे कायद्यात, राज्यघटनेमध्ये जरी असलं तरी त्याची सुरुवात आपल्या परंपरेमधून आहे. आणि भारतात सर्व खेड्यांमध्ये हजारो वर्षांपासून ग्रामसभा, जरी त्याला ग्रामसभा असं नाव प्रत्येक ठिकाणी नसलं तरी सभा म्हणून लोक एकत्र येत होते, बसत होते आणि त्यात आपले आपले निर्णय घेऊन आपला आपला कारभार करत होते. म्हणजे याच्यात अगदी फार अगदी जुनच काढायचं म्हटलं तर ऋग्वेदात सुद्धा सभा आणि समितीचे उल्लेख आहेत. महाभारतामध्ये आपल्याला द्रौपदीचा प्रसंग माहिती आहे. त्या द्रौपदी प्रश्न नावाचं एक जे प्रकरण आहे, तर द्रौपदी त्या सभेमध्ये आल्यानंतर त्या दुःखी अवस्थेत सुद्धा ती ज्येष्ठांना जे प्रश्न विचारते सभेत, ती सभेच्या नियमांबद्दलचे विचारते. ती म्हणते की सभेला हा अधिकार आहे का, सभेत असं चालतं का. मग ती म्हणते की ज्या सभेमध्ये वृद्ध नाही आहेत ती सभा नाही. जे वृद्ध आहेत ते जर धर्म बोलत नसले तर ते वृद्ध नाहीत. तो धर्म जर सत्य सांगत नसेल तर तो धर्म नाही. आणि सत्याशी जर असत्याने छेडछाड केली असेल तर ते सत्य नाही, असं द्रौपदी तिथे बोलते. इतकं सभेचं महत्व आपल्या देशात प्राचीन आहे. आणि हे जुनं झालं, सोडून देऊ असं जर म्हटलं तर शिवाजी महाराजांच्या काळात गावातली जी सभा होती त्याला गोत म्हणायचे. आणि काही वेळा शिवाजी महाराजांकडे एखादं प्रकरण, गावातलं भांडण एक माणूस घेऊन गेल्याची आहे घटना, त्याचे संदर्भ आहेत, त्याला शिवाजी महाराजांनी सांगितलं की हे प्रकरण सदरेवर आणायचं नाही. तुझ्या गावच्या गोतात निवाडा होत नसेल तर शेजारच्या गावाच्या गोताला मी सांगतो. पण म्हणजे आपला राजा सुद्धा गावाच्या सभेचे अधिकार स्वतःकडे घेत नव्हता, ते गावाचे होते.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आहे की गावातले सीमांचे विवाद, गावाच्या सीमा, इथले जमिनी, हे सगळे ग्रामवृद्धांनी सोडवण्याचे विषय आहेत. ग्रामवृद्ध असा शब्द अर्थशास्त्रात आहे. आत्ता म्हणजे काल परवा मी इथे गोव्यात आल्यानंतर काणकोण जवळ बड्डे नावाच्या गावात जाऊन आलो. बड्डे. आणि बड्डे गावातले जे गावकर वेळीप आहेत ते मला एका जागी घेऊन गेले. तिथून जंगल सुरू होत आहे. जंगलात मध्ये ती जागा आहे आणि त्याला दगड असे लावलेत की जसं गोलाकार खुर्च्या मांडल्यासारखं वाटावं. ते म्हणाले या जागेला बस्की म्हणतो आणि या बस्कीमध्ये गावाची सभा होऊन निर्णय घ्यायचे अशी परंपरा आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं तर अजून आपल्या अनेक गावांमध्ये सभेची परंपरा शिल्लक आहे. सभेवर लोकांचा विश्वास आहे आणि सुदैवाने आपल्या राज्यघटनेने ग्रामसभेची तरतूद करून आपली परंपरा आणि कायदा यांचं एक सांगड घालायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमच्या असं लक्षात आलं की जर हे लोकांना जमतच आहे, लोक आधीपासून करतायतच, कायदा पण म्हणतोय, तर आपण ग्रामसभा सक्षम करण्यावर भर देऊया. आणि मग ग्रामसभा सक्षम करण्यासाठी वनहक्क कायदा आहे, पेसा म्हणजे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरियाज नावाचा कायदा आहे, इतर काही कायदे आहेत. हे सगळे वापरून आपण ग्रामसभेला सक्षम केलं तर लोकशाही पण मजबूत होते. गावाच्या विकासात गावात लोकांचं काहीतरी म्हणणं असतं ते येऊ शकतं. अशा सगळ्या विचारांनी आम्ही ग्रामसभा सक्षमीकरण हा आमचा कोअर फोकस ठरवला. आता एक ग्रामसभा सक्षम करणारा असा एक प्रश्न येतो की त्यांना जे सरकारतर्फे काही मदत मिळते पैशांची वगैरे त्याच्या सुधारणा करण्यासाठी वगैरे, आणि प्रश्न असा मला वाटतो की तिथेच जमलेला शेतसारा असेल किंवा कर या दृष्टीने जो काय आलेला असतो पैसा, हे डायरेक्ट तुम्हाला वापरायला देतात का तुम्हाला जमा करून मगच पैसे परत देतात, काय आहे ते? याच्यात आता महाराष्ट्रामध्ये असं आहे की जे अनुसूचित क्षेत्र आहे, जिथे अनुसूचित जमाती मोठ्या संख्येत राहतात, असं महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमध्ये असं क्षेत्र आहे. आणि राज्यघटनेची 5वी अनुसूची जी आहे ती त्या भागाला लागू होते. तर त्याच्यानुसार जिथे ग्रामसभा आहेत की त्या ग्रामपंचायतीत ग्रामसभा नसते, तर प्रत्येक वाडीला पाड्याला वेगळी वेगळी ग्रामसभा सरकार नोटिफाय करतं, लोकांनी प्रस्ताव केल्यावर करतं. पण तशी ग्रामसभा असल्यामुळे ना लोक जिकडे पूर्वीपासून स्वाभाविक बसतातच तिथेच आता कायद्याने मान्य ग्रामसभा बसू शकते. त्यात महाराष्ट्राने फार एक चांगली गोष्ट अशी केली की ट्रायबल सबप्लॅन जो असतो, राज्याचं जे ट्रायबलसाठीचं बजेट असतं त्याच्यातलं 5% ह्या निधी जो आहे तो थेट गावांना अनटाईड फंड म्हणून द्यायला सुरुवात केली. 2016 पासून आता तो निधी गावात येतो. तर त्याच्यामुळे खूप चांगली गोष्ट अशी घडली की ही पूर्वीपासूनची जी ग्रामसभा आहे ना ती गावातले तंटे सोडवायची, जंगलाबद्दल जमिनीबद्दल काही वाद असेल, निर्णय घ्यायचे, त्याबद्दल काही पथ्य असेल, नियम असेल, तर हे सगळं ती सभा ठरवत असेल. पण सरकारच्या बाबतीतले कुठले निर्णय या सभेकडे नव्हते. हा निधी दिल्यामुळे असं झालं की आता तो निधी ही पण गावाची एक सामुदायिक संपदा आहे आणि जसं आपण इतर गोष्टीत निर्णय घेतो तसं याच्यात पण घ्यायचं. कुठे खर्च करायचा हे ग्रामसभा ठरवते. आतापर्यंत खूपसं असं चालायचं की ग्रामपंचायत हे सगळे निर्णय परस्पर घेऊन टाकायचे आणि ग्रामसभा फक्त तोंड देखलं होय बा म्हणायला असायची. पण या बदलामुळे हे फार चांगलं घडलं की पेसा कायद्यातले नियम आणि त्याच्यानंतर हा जो निधी दिला सरकारने की जो थेट ग्रामसभेला आहे, पंचायतीकडे तिचा निधी आहे. तुम्ही म्हणालात तसं घरपट्टी, पाणीपट्टी, कर जे काही उत्पन्न गोळा करते ग्रामपंचायत, तो ग्रामपंचायतीकडेच आहे निधी. पण त्या व्यतिरिक्त ग्रामसभेला हा निधी मिळाल्यामुळे लोकांना अनेक आपले छोटे छोटे प्रश्न सहज सोडवता आले. आधी छोटी छोटी खूप कामं लोकांनी याच्यातून केली. तर मला वाटतं की हे इतर खूप राज्यांमध्ये होऊ शकतं, कारण ग्रामसभा सगळीकडे आहे म्हणा. इथे तुम्ही त्याला बस्की म्हणा, अजून कुठे दुसरं काही म्हणा, पण ती ग्रामसभा अस्तित्वात आहेच परंपरेने. त्याला आपण बळ दिलं तर उलट लोकशाहीला बळ मिळेल. बरं, या कार्याबरोबरच आपण एक थोडंसं संशोधनात्मक काही काम करताय तिथे. तो निर्णय का घेतला, म्हणजे कशामुळे झाला तो? आम्ही वयम चळवळीचं काम करत असताना हळूहळू आमच्या कामाचा विस्तार होत गेला आणि सुरुवातीला 3-4 गावापुरतीच आमची चळवळ होती, ती आता एक 200-250 गावांपर्यंत 2 जिल्ह्यांमध्ये आहे. आणि आमच्या लक्षात येतंय की लोक ही जी काही कार्यपद्धती आम्ही अनुसरली आहे ती लोकांना भावते. लोक त्याच्यात पदरच्या अनेक गोष्टी घालतायत, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन पण करतायत, कॉन्ट्रीब्युशन पण देत आहेत. पण याच्या काही मर्यादा येतात की एका उंबरठ्यापर्यंत जाऊन पुढे ते ओलांडता येत नाही. आणि आम्हाला असं वाटलं की यासाठी आपल्याला पॉलिसी लेवलला काही बदल
घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे मग आम्ही एक 5 वर्षापूर्वी तीर नावाची संशोधन संस्था सुरू केली. ट्रायबल इथॉस अँड इकॉनॉमिक्स रिसर्च असं त्याचं फुल फॉर्म आहे. आणि तीरला एक संस्कृतीमध्ये आमच्या तीर कमानीला महत्व आहेच. तर त्यामुळे तीर फाउंडेशन आता नाशिकमध्ये आहे. आणि आम्ही आता देशातल्या 7 राज्यांमध्ये वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, पेसा कायद्याची अंमलबजावणी आणि ग्रामसभेच्या परंपरा, लोकशाहीच्या परंपरा याचा सुद्धा अध्ययन आता या सगळ्या ठिकाणी करतोय. केंद्र सरकारच्या काही कमिट्या, काही राज्य सरकारांच्या कमिट्या याच्यात पण आमचे डायरेक्टर सदस्य म्हणून आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा पॉलिसी मेकिंग मध्ये आम्ही काही ना काही परिणाम घडवू शकतोय. म्हणजे मला वाटतं एखाद 2 उल्लेखनीय गोष्ट त्यातल्या सांगायच्या तर असं की पेसा कायदा देशात 10 राज्यांना लागू आहे, पण त्यातल्या 4 राज्यांनी नियमच केले नव्हते, त्यामुळे तो कायदा जमिनीवरच उतरत नव्हता. पण मध्य प्रदेशमध्ये राज्यपाल आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांनी ते मनावर घेतलं आणि त्यांचं ड्राफ्ट बनवण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी योगदान देऊ शकलो. त्यामुळे चांगले नियम बनणं आणि ते प्रत्यक्षात येणं असं मध्य प्रदेशमध्ये आम्हाला करतात. आणि हे सगळं तुम्हाला म्हणजे योग्य पद्धतीने करण्यासाठी तो तीरचा फायदा झाला त्याचा संशोधनात. तीरची संस्थात्मक रचना असल्यामुळे आणि आम्ही ते संशोधन करून आधीच्या स्थितीचा म्हणजे बेसलाईनचा स्टडी केलेला असल्यामुळे नक्की काय बदल केले तर हे रुजेल हे योग्य तुमच्या सूचना येऊ शकल्या, त्याचा फायदा झाला. ओके. आता तुम्ही आता तिथे काम करता. आम्ही म्हणजे जस्ट एक उल्लेख म्हणून म्हणतो, तुम्ही ऐकलं कोकणमध्ये ते रान माणूस म्हणजे ते गावडे ते काम करतात, ते पण आले होते. त्यांनी पण काही गोष्टी सांगितल्या. तुमच्या मते गोव्यामध्ये ह्या पद्धतीचं काम काय काय ज्याला करायला पाहिजे, आवश्यक आहे? कारण आता मध्ये आमचं व्याघ्र म्हणजे वाघाचं पुन्हा काय म्हणतात त्याला क्षेत्र डिक्लेअर करा म्हणून त्याच्यावर एक मोठा हे झालं. महादाईचा प्रश्न आहे. असे म्हणजे पर्यावरणीय प्रश्न आहेतच. आणि फरक मला असा दिसतो फक्त की गोवा 100% ज्याला आपण विलेज किंवा ट्रायबल असं नाही, 100% नाही होऊ शकत. आणि तसं लहान असल्यामुळे ॲक्सेसिबिलिटी बऱ्यापैकी आहे. पण तरी त्या क्षेत्रात राहणारी लोक, त्यावर जगणारी लोक आहेत बऱ्याच ठिकाणी. तर तुमच्या मते काय काय गोव्याला काम करणं आवश्यक आहे या सगळ्या याच्यामध्ये? एकूण देशात खूपशा भागांमध्ये म्हणजे तुमच्या जवळ आता रत्नागिरी जिल्हा आहे, तर तिथे सुद्धा मी जे पाहिलंय खाजगी मालकीच्या क्षेत्रात जे जंगल असतं त्याच्यातली जी जैवविविधता आहे ती सरकारी जंगलांपेक्षा अनेकदा खूप चांगली असते. काही ठिकाणी देवस्थानच्या सुद्धा जमिनी आहेत जिथे जंगल आहे, देवराई वगैरे म्हणतो तसे देवराई आहे. आणि म्हणजे काही मोठी देवस्थानं जी त्यांच्या सुद्धा जमिनीवर जंगल आहे. तर आता आपण ह्याच्याकडे जंगल असं त्याला नाव देत नाही. बरोबर. म्हणजे आमच्याकडे तर खूपदा असं म्हटलं जातं की गावात असतं ते रान आणि बाकीचं फॉरेस्ट. इंग्लिश डायरेक्ट. म्हणजे सरकारच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या त्याला लोक फॉरेस्ट म्हणतात. आणि नाशिकमध्ये तर काही ठिकाणी आम्ही असं प्रत्यक्ष पाहिलंय की ह्या बाजूला जंगल आहे आणि ह्या बाजूला उजाड आहे आणि लोकांना विचारलं हे काय आहे की लोक म्हणतात हे फॉरेस्ट आहे. म्हणजे त्यात दुर्दैव असं आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट ही रचना इंग्रजांनी आणली. बरोबर. आणि त्यांचा शुद्ध हेतू होता की या देशातलं टिंबर एक्सप्लॉइट करायचं. करेक्ट. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांनी बायोडायव्हर्स फॉरेस्ट नष्ट केली आणि टिंबर प्लांटेशन्स केली आणि त्यालाच ते फॉरेस्ट म्हणायला लागले. म्हणजे आज सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट म्हणतं तेव्हा त्यांच्या डोक्यात प्लांटेशन असतं आणि ते अनेकदा मोनोकल्चर प्लांटेशन असतं. एकाच जातीची प्रचंड संख्येत झाडं लावणं असा दृष्टिकोन असतो. हे सगळं आपल्याकडे आधीपासून असं नाहीये. आणि दुसरं काय होतं की फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जसं जेनेसिस त्यांचं जे काही पाया आहे तोच मुळे टिंबर एक्सप्लॉइट करणं हा आहे. त्यामुळे त्यांनी किती पिछेमूड करायचा प्रयत्न केला तरी ते पूर्ण उलट काही फिरू शकत नाही. ते तसंच राहतं. टोन राहतो, अटिट्यूड राहतो आणि त्याला ते प्रोडक्शन म्हणायचे पूर्वी. म्हणजे एखाद्या डिव्हिजननी किती टिंबर काढलं म्हणजे प्रोडक्शन असं त्याला म्हणायचं. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि जंगल यांचं कधीही जैविक संबंध नव्हता. जैविक म्हणजे मी कसं म्हणतोय की आता आमच्या गावातली माणसं जी आहेत त्यांना रोज चूल पेटवायला सरपण लागतं. जंगलाकडे ते काय म्हणून बघतात तर हे नष्ट झालं तर माझी चूल नाही पेटणार. एक्झॅक्टली. इतका ज्याचा जैविक संबंध आहे की हे राहिलं तर मी राहीन असं ज्याला वाटतं
त्याचा संबंध ब्रिटिश कायद्याने तोडला. हम्म. आपण अजूनही तेच वन कायदे वापरतो. 1927च वन कायदा अजून आपल्या देशात चालू आहे. आणि ज्यांचा संबंध नाही, ज्यांना तिथून बदली केली की ते परत सुखातच असणार आहेत, प्रमोशन झालं की ते सुखात असणार आहेत, जंगलाचं काही झालं तरी ना त्यांच्या पगारावर परिणाम होणार आहे ना नोकरीवर परिणाम होणार आहे. अशा व्यवस्थेच्या हातात आपण जंगलं दिल्यामुळे आपलं गेली 150 वर्ष अपरिमित नुकसान झालं. म्हणून असं दिसतं आपल्याला आत्ता सुद्धा की कोकणात या पट्ट्यामध्ये जिथे चांगली दाटी आहे जंगलाची, जैवविविधता चांगली आहे, ती सगळी खाजगी मालकीत किंवा अशा सामूहिक मालकीत जी सरकारची देऊळ नाही. वगैरे तुम्ही हा, म्हणालात देवस्थान तसं. आहे, देवराई आहे. मला वाटतं गोव्यात पण असे काही सामूहिक आहेत, जमिनी पोर्तुगीज काळात नोंदवलेल्या होत्या हो. की ती सरकारची जमीन नाही आहे, कॉम्युनिदाद गावाची सामूहिक जमीन. जमीन आहे. काय म्हणतात त्याला? कम्युनिदाद. हा, कॉम्युनिदाद. बरोबर. काल परवा मी काही लोकांबरोबर गप्पांमध्ये हे ऐकलं होतं. तर या सगळ्या ज्या आहेत ना, ह्या टिकल्या पाहिजेत, टिकू शकतात, कारण तिथला समाज त्याच्याशी जोडलेला आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये एकदम रॅशनल रिलेशन नाही आहे, त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल रिलेशन पण आहे. म्हणजे एकरूपता आहे त्याच्यात. एकरूपता स्वतःची आहे, जीवनाची. सहचर भाव आहे की मी आणि हे आम्ही एकत्र जगतो असा भाव आहे. दुसरं म्हणजे मला असं वाटतं की पीसफुल कोएक्झिस्टन्स हे बरोबर भाषांतर नाही आहे सहचर भावचं. ओके. कारण पीसफुल कोएक्झिस्टन्स मध्ये सुद्धा एक ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट आहे. कसं तरी जुळवून आम्ही एकत्र Exactly, जगतो exactly. असं नाहीये. नाही. आम्ही आनंदाने राहतो कारण आमचं आणि त्याचं जुळतं. म्हणजे त्याच्यात असं पण आहे की अध्यात्म सुद्धा जंगलात आहे. म्हणजे याच्यात देव आहे असं जे एखाद्या झाडात असणं आहे, एखाद्या जागेत असणं. म्हणजे तुम्ही खूप ठिकाणचे देव जंगलांमधले जर पाहिले तर तिथे ना मूर्ती आहे ना मंदिर आहे. एखाद्या दगडाला शेंदूर असू शकतो, त्याची पूजा केलेली असू शकते, पण तिथल्या जाणकार माणसाला विचारलं की ह्या दगडात देव आहे का, तर तो म्हणतो तसं नाही, या स्थानात देव आहे, ही जागा देवाची आहे. आणि मग त्याला धक्का न लावणं याच्यासाठी त्या त्या ठिकाणच्या समाजात इतकी संयमाच्या परंपरा आपल्याला सापडतात. म्हणजे आता मी ज्या भागात राहतो जव्हार मोखाड्यामध्ये, तिथे रवाळी म्हणून एक 7-8 दिवसाचं व्रत केलं जातं. त्या व्रतामध्ये गावातले सगळे पुरुष जेव्हा असतात तेव्हा जंगलातून हिंडताना कोळ्याचं घर सुद्धा आपल्या हातून मोडलं नाही पाहिजे, नाहीतर ते सुद्धा पाप होतं. तेव्हा जंगलातला देव दुखावला जातो. समोर सावं झालं तरी तेव्हा शिकार नाही करायची, कारण ते 7 दिवस व्रत धरलेलं आहे. तर या सगळ्यामध्ये जंगलातल्या जागेजागेत कणाकणात देव आहे ही भावना आणि एक नुसतं तार्किक नातं की याचा फायदा आहे म्हणून ठेवूया, याच्यात खूप अंतर आहे. केव्हा आहे? आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जर आहे अजून सगळं संपलं नाहीये, वेळ गेली नाहीये, तर आपण ह्याला पुन्हा बळ देऊया. हे सगळं असं काही म्हणजे एखादी परंपरा गेली की ती रिवाईव्ह वगैरे होते असं तर काही घडत नाही कुठे, पण जी टिकली आहे त्याच्या मुळांना बळ देणं मात्र आपण करू शकतो. त्यामुळे मला वाटतं गोव्यात हे अजून याचं खूप पोटेन्शियल आहे, अजून या व्यवस्था शिल्लक आहेत. तर जनतेने, समाजाने आणि सरकारने सुद्धा या दृष्टीने याच्याकडे पाहिलं पाहिजे. गोव्यामध्ये वनहक्क कायद्याची अंमलबजावणी खूप उशिरा सुरू झाली. म्हणजे 2008 साली देशात सगळीकडे सुरू झाली, पण माझ्या माहितीनुसार 2015-16 नंतर गोव्यात किंवा 2012 आय थिंक त्याच्यानंतर गोव्यात खरं सुरू झालंय. वनहक्क कायद्यामध्ये जसं वन जमिनीवरती एखादा शेती करून जगत असेल 2005च्या आधीपासून तर त्याचा अधिकार मान्य होतो. तसंच जे समाज परंपरेने एखादं जंगल सांभाळतात त्यांना त्या पूर्ण जंगलाच्या व्यवस्थापनाचा म्हणजे मॅनेजमेंट राईट्स देण्याची त्या कायद्यात तरतूद आहे, जे गोव्यात अजून एकाही गावाला दिलेलं नाही. त्यामुळे कदाचित तिथे मला फक्त असं वाटतं की कदाचित तिथे बऱ्यापैकी माइन्स वगैरेला पुन्हा ती संपत्ती एक सरकारला लागते, तोही कदाचित असेल. म्हणजे दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. हा, म्हणजे आता सरकार कशाला विकास समजतं, एक्झॅक्टली, आणि लोकांना विकास कशात दिसतो किंवा कसं, हा याच्यात तफावत असेल. तर मला वाटतं लोकांनी सुद्धा ठामपणे आपलं मत मांडणं आमचं हे आहे असं. आणि आपण इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसतं, म्हणजे जेव्हा मिठाचा सत्याग्रह झाला तर तेव्हा, आता मिठाचा सत्याग्रह तर किनारपट्टीवर होता, मध्य प्रांतातले लोक काय करणार त्याच्यात, बरोबर. तर तेव्हा जंगल सत्याग्रह झाला, देशात खूप ठिकाणी झाला. आणि आपल्याला आपल्या जवळ म्हणायचं तर रायगड जिल्ह्यामध्ये चिरनेर गावामध्ये जो सत्याग्रह झाला त्याच्यामध्ये नाग्या महादू कातकरी म्हणून जसं कातकरी समाजातला एक हुतात्मा झाला, तसे इतर अनेक समाजातले हुतात्मा झाले. तिथले मामलेदार, मला नक्की आडनाव आठवत नाही, जोशी किंवा असं मामलेदार होते,
ते पोलिसांना आडवे गेले की तुम्ही लोकांवर गोळीबार करू नका. त्यांना पण म्हणजे त्यांचाही गोळीबारात मृत्यू झाला. मृत्यू झाला. आणखी म्हणजे आपण असं बघतो की फक्त अनुसूचित जमातीचे लोक त्याच्यात लढले असं नाही झालेलं. सर्व अनेक समाज. जाती, सर्व समाज लढला. हम्म. नागपूर, वर्धा इकडे जो एक मोठा जंगल सत्याग्रह झाला, त्याचं नेतृत्व डॉक्टर हेडगेवार म्हणजे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते, हो. त्यांनी त्याचं नेतृत्व केलं. आणि डॉक्टर हेडगेवार उतरले म्हणून तो खूप मोठा सत्याग्रह झाला. म्हणजे मी असं ऐकून आहे की त्याच विचारधारेची सरकार आहेत अनेक ठिकाणी. ओके. तर त्यांनी तरी हे विसरू नये की नागपूरच्या लोकांनी, ज्यांना जंगलावर जगणं मरणं नव्हतं, त्यांनी आणि त्यातही संघाच्या संस्थापकांनी इतक्या लांब जाऊन जंगल क्षेत्र असलेल्या ठिकाणी सत्याग्रह केला. महत्व किती होतं ते तर लक्षात घ्यायला सर्व पाहिजे. समाजासाठी हे महत्वाचं होतं की जंगलाचे हक्क लोकांकडे असले लोकांकडे पाहिजे. असलं पाहिजे. तर मग आता आपण हे मान्य करायला काय हरकत आहे? काय हरकत आहे. आणि जेव्हा लोकांचं थेट जगणं त्याच्याशी संबंधित आहे, बरोबर. तेव्हा लोक ते सांभाळतील. एक्झॅक्टली. बरं, वन हक्क कायदा काही तुम्हाला ते जंगल आणि त्या जमिनी ट्रेडेबल करून देत नाही. म्हणजे आता तुम्ही विका, तोडा कधी पण असे हक्क नाही आहेत ते. नाहीच आहेत. तर त्यामुळे ते हक्क दिले तर आपलं पर्यावरण, जगणं, जंगल आणि आपल्या परंपरा, वेगवेगळे समाज एकत्र असणं गावकरीमध्ये, हे सुद्धा त्याच्यामुळे शक्य होईल. अगदी अगदी अगदी. बेसिकली तुमचं म्हणणं आहे की लोकांनी आपल्याला काय हवंय या वनाच्या संदर्भात असेल, निसर्गाच्या संदर्भात, ते सतत मांडून सरकारला भाग पाडलं पाहिजे. आणि मी आता असं पाहतोय थोडं, म्हणजे मी गोव्यातल्या फक्त 1-2-3च गावात गेलोय, त्यामुळे असं काही मी प्रातिनिधिक चित्र मांडतोय असं नाही. पण मी पाहिलं ते असं की जे काही थोड्या संख्येतले लोक वनजमिनींवर शेती करून किंवा काजू असेल, आंबा, नारळ, काहीतरी जे काही लावलं असेल त्याच्यावर जगतायत, आणि बाकीचा समाज काही त्यांच्या पाठीशी उभा नाही. तर हे चित्र बदलावं, कारण शेवटी चांगला निसर्ग असणं हे काही फक्त त्या गावाचा प्रश्न नाही, सगळ्यांना, आपला सर्वांचाच आहे. बरोबर. आता याच्यानंतर तुमच्या वयमचे, आता तुम्ही तर सांगितलंच की आता असलेले कायदे योग्य पद्धतीने त्या लोकांना उपयोगी पडावे त्याचा पहिलं, आणि काही कायदे बदलावेत म्हणून तीरच्या मार्गाने तुम्ही ते जात आहे. आणखी तुम्हाला पुढे काही कामं दिसत आहेत म्हणजे याच्याशिवाय आणखी काय तुम्हाला वाटतंय, आणखी काय होऊ शकतं किंवा काय? एक तर असं की ग्रामसभेला अजून सरकारने अधिकार द्यावेत. अच्छा, आणखी सक्षम आणखी व्हायला पाहिजे, आणखी सक्षम झाली पाहिजे ग्रामसभा. आणि ग्रामसभेच्या निर्णयांना मान असला पाहिजे, जो आत्ता दुर्दैवाने नाही आहे. म्हणजे सरकारला असं वाटतं की ग्रामसभा हे काहीतरी एक व्हॉलंटरी एंटरप्राइज आहे, लोक आपले आपले बसतात, काही बोलतात, काय शेवटी आमच्याच हातात आहे, असा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. जे जमिनीच्या बाबतीतल्या नोंदी आहेत आणि जमिनींचं व्यवस्थापन आहे, त्या बाबतीत सुद्धा लोकांचा हक्क हा जो भारतीय परंपरेत होता, म्हणजे एका अर्थाने कायदे त्याच्यातले डिकोलनाइज झाले पाहिजे. म्हणजे त्याच्यावर अजून जी इंग्रज छाप आहे किंवा आता तुमच्याकडे कदाचित पोर्तुगीज छाप असेल, पण कायद्याने जे सगळं ब्युरोक्रेसीच्या हातात ठेवणं आणि लोकांवर अविश्वास असणं, असं जे घालून दिलंय की म्हणजे सर्रास असं बोलताना मी ऐकतो अधिकाऱ्यांना की लोक चोर असतात, लोक तोडून टाकतात वगैरे. तर हे बदललं पाहिजे आणि याला थोडं मुळाशी जाऊन त्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण, त्यांच्या मनाची घडण कशी होते, त्यांच्याकडे अधिकार कुठले राहतात, कारण अधिकारांमध्ये समतोल हे फार लोकशाहीचं एक बेसिक गोष्ट आहे. आणि त्यामुळे कुठेही अधिकार एकवटले तर लोकशाहीचा तोल ढळतो. त्यामुळे मला वाटतं पुढच्या काळात आम्ही यासाठी प्रयत्नशील असू. पण दुसरा एक गंमत म्हणून, आता तुम्ही बोलता बोलला अधिकाऱ्यांच्या संदर्भात, असं वाटतं की आता नाहीतरी नवीन शिक्षण पद्धती आली आहे वगैरे, तुमचं मत काय? म्हणजे आता हे सोपट आता न राहावं ही चांगली गोष्ट आहे, वनरक्षक किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट नसलेलंच बरं, इन अ सेन्स. जे आहेत तिथं ज्यांची नियुक्ती होते अधिकारी म्हणून, या लोकांना तुमच्यासारखे त्या खेड्यात जाऊन, त्या वनक्षेत्रात जाऊन प्रत्यक्ष राहून तिथं शिक्षण दिलेलं जास्त योग्य आहे असं? हो, नक्की. ही फारच चांगली कल्पना तुम्ही मांडली. कारण ही अडचण होते की म्हणजे सतत इकडूनच जग पाहिलेलं असतं, तिकडे कधी गेलेलंच नसतं, आणि मग त्यांच्याशी डील करायचं.
तर हे तुटलं पाहिजे. आणि याच्या गाभ्याशी एक असं पण आहे बघा की ते न्यू एज्युकेशन पॉलिसीचं तुम्ही म्हणालात ना, त्याच्यात वारंवार इंडियन नॉलेज सिस्टीम्स हा शब्द वापरला जातो, भारतीय ज्ञान परंपरा. आणि किती लोकांना ते कळतं मला माहित नाही की त्याचा खरा अर्थ काय आहे. गर्भित अर्थ करतात. पण आपण जर नीट पाहिलं, म्हणजे एकूण हे शाब्दिक जंजाळ बाजूला करून जार्गन बाजूला करून जर पाहिलं, तर आपल्या आजी आजोबांकडे असं अनेक प्रकारचं ज्ञान होतं जे लिहिलेलं नव्हतं. करेक्ट. आणि म्हणजे अगदीच साधी गोष्ट, म्हणजे काय पोट दुखतंय तर चिमटभर ओवा खा, हो का, हे कुठे लिहिलंय हो? बरोबर. पण ते माहिती आहे ना आपल्याला. का माहिती आहे? कारण ते असं कुठून तरी मौखिक स्रोतातून आलं. तर जे ज्ञान मौखिक आहे, जे ज्ञान वापरात आहे, त्याला ज्ञान म्हणून मान्य करणं हे भारतीय ज्ञान परंपरेत आहे. जे आपण कलोनियल सिस्टीम मध्ये ते सगळं घालवलं की जे लिहिलंय तेच अस्तित्वात आहे. बरोबर. म्हणजे आता सुद्धा तुम्ही म्हणालात कायद्यातले बदल आणि ह्या सगळ्याचा, तर लँड रेकॉर्ड्स मध्ये फॉरेस्ट राईट्स कसे आले पाहिजे याच्यावर आमचं अध्ययन चालू आहे. सरकारबरोबर लॉबिंग चालू आहे. हा सगळा का खटाटोप करतोय आम्ही की सरकार असं मानतं की जे लिहिलंय ते खरं, तेच अस्तित्वात आहे, जे लिहिलं नाही ते नाहीच आहे. नियम दाखव. ते ज्ञानच नाही आहे, त्याला काही किंमतच नाही. बरोबर बरोबर. तर आपण जर न्यू एज्युकेशन पॉलिसी त्याच्याकडे जाऊ शकलो सर्व लेवल्सवर, की मौखिक ज्ञान हे पण ज्ञान आहे ज्याच्यामध्ये एम्पिरिकल रिसर्च नाही झालेला, पण ज्या टेस्टेड ट्रेडिशन्स आहेत त्या सुद्धा ज्ञान म्हणून स्वीकृत झाल्या पाहिजे. म्हणजे अनुभवाला सुद्धा, म्हणजे पारंपरिक अनुभवाला सुद्धा एक ज्ञान मानलं पाहिजे. म्हणजे आता ठिकठिकाणच्या लोकांच्यात आपल्याला असं दिसतं, म्हणजे आता माझी आजी असं म्हणायची की तुळशीच्या लग्नापर्यंत आवळा खाऊ नये, असं तुमची आजी काहीतरी सांगत असेल. पण असा संयम अमुक एका तिथीपर्यंत पाळण्याचा जे होता ना, तर हे निसर्गाला सांभाळण्याची ही पद्धत होती, ही रीत होती. आपल्या गरजेपेक्षा जास्त घेऊ नये, ओरबाडू नये, याच्या प्रॅक्टिकल लेसन्स होते. आता ह्या सगळ्याला आपण कन्झर्वेशन सिस्टीम्स असं नाव नाही दिलेलं, पण त्या आहेत. आणि ते इतक्या साध्या होत्या, सहज होत्या. म्हणजे एक अक्षय तृतीयेची वेळची परंपरा आहे, म्हणजे आमच्या भागात त्याला आखातीज किंवा आखात्री वगैरे म्हणतात. पण त्याच्या 7 दिवस आधी एका बांबूच्या टोपलीमध्ये 7 प्रकारची धान्य पेरायची, माती शेणाचा एक थर घालून ती सावलीतच छिपायची, आणि 7व्या दिवशी त्याच्यातून पिवळी रोपं वर जी आलेली असतात त्याची विधिवत पूजा करायची. छोटी मिरवणूक होते, असं सगळं होतं. त्याला गौर म्हणतात. आणि ज्याची एखाद्या बियांमधून रोपं नाही निघाली किंवा चांगली नाही निघाली तर त्याची गौर रुसली असं म्हणतात. पण गौर रुसली की पुढे काय करतात हे खूप लोकांना, जे नुसतंच परंपरा म्हणून बघतात, त्यांना लक्षात येत नाही. तुमचं समजा जवसाचं बियाणं नाही उगवलं ना, तर गावातले बाकी 4 जण मिळून तुम्हाला जवसाचं बियाणं देतात. क्या बात आहे. म्हणजे तुझ्या बियाणामध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता जर तुम्ही त्याच्याकडे गौर म्हणून नाही पाहिलं आणि जर्मिनेशन टेस्ट म्हणून पाहिलं तर सगळी मजा निघून जाते हो. पण समजून घेणाऱ्याने हे समजून घेतलं पाहिजे की सीड सपोर्ट हा एकमेकांना शेतकरी देत आहेत, एकमेकांना जगवत आहेत. तर इतक्या सुंदर रीतीने हे सगळं सांभाळत आहेत. ज्ञान देणं सुद्धा बोरिंग नव्हतं, ते टिकवणं सुद्धा छान पद्धतीने दिलं होतं. आणि एनईपी आज हेच सांगायला लागतंय, एक्झॅक्ट छान छान शिकवा, म्हणजे लोकांना, मुलांना बोर नका करू. हे किती सुंदर आहे. तर धन्यवाद. आपण आता तुमचं काम काय पाहिलं, गोव्याच्या त्याच्यानंतर तुम्ही पुढे काय करू इच्छिता ते पाहिलं. गोव्यात तुम्ही चांगले आम्हाला सांगितलंय की काय काय होऊ शकतं, मुख्य शिक्षणातले बदल वगैरे. तर धन्यवाद, आपण आलात आणि आम्हाला हे दिलं. थँक्यू व्हेरी मच. The voice for Koi.